हो शाकाहारी 4 शिस्तात घ्या बाबा। स्पेशल वेज ताट तयार करायचा आहे। ह्याला स्वीटमध्ये आज आहे आम्रखंड। इकडे मटण आपण शिजत ठेवलं आहे, हे तेलामध्ये शिजत ठेवलं आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आता सकाळचे 11:15 वाजले आणि आपण हॉटेलमध्ये आहोत, जेवणाची तयारी करतोय। आज सकाळी एक 10 ताटांची ऑर्डर आहे आपल्याला। मटण आहे, शाकाहारी पण आहेत थोडी ताटं आणि मटणाची ताटं आहे। मटण वगैरे घेऊन आलो आणि मटण आपण शिजवायला चालू केलं आहे। रस्सा वगैरे तेवढंच लिमिटेड मारायचं, सकाळची जेवढी ऑर्डर आहे तेवढीच। आणि तंदूर भट्टी पण पेटवली आहे, त्यांना रोट्या हव्यात म्हणून। तर आता सुरू करूया आपण त्यांच्या सगळ्या जेवणाच्या तयारीला। आता कुकरमध्ये जे आहे ती आहे आपली डाळ शाकाहारी ताटांच्यासाठी, त्याचा बॉईल करायचं वगैरे। आणि इकडं मटण आपण शिजत ठेवलं आहे, हे तेलामध्ये शिजत ठेवलं आहे, फोडणी मारले। तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ही ताटं मांडायला चालू केली आहेत। अजून आपले ग्राहक आलेले नाही आहेत, पण तयारी करायला चालू आहे। त्यांचा फोन आला होता, एक 5 मिनिटामध्ये येणार आहेत ते। तोपर्यंत आपण ताटासनी कांदा लिंबू सोलकढी वगैरे लावून घेऊ। स्पेशल वेज ताट तयार करायचा आहे। ह्याला स्वीटमध्ये आज आहे आम्रखंड, दही सोलकढी पापड लावलं आहे। आता याला डाळ असणार आहे, 3 भाज्या असणार आहेत आणि रोटी। हे आपले 3 मटण ताट आता लावलेले आहेत, अजून लावायला चालूच आहेत। पहिला ते 3 आले त्यांचे हे द्या बाबा। हो शाकाहारी 4 शिस्तात घ्या बाबा। हे आता शाकाहारी 5 लावलेले आहेत आपण, खरं आता त्यांना 4 पाहिजेत पहिल्यांदा। मटणाचं तिकडं स्पेशल केलं आणि शाकाहारी इकडं स्पेशल केलेलं। आता 5 लावलेत, सॉरी 4 लावलेत, अजून 2 लावायचे आहेत आणि मटणाचं 1 ताट अजून लावायचं आहे। ही 4 ताटं शाकाहारी परत 2 ताटं आता लावल्यात। हां करतो, हे शाकाहारी ताटं द्या। रोट्या तयार आहेत। 4:30 वाजले आणि आत्ता आलेली आपल्याकडे मटणाची ऑर्डर आणि एक एमटी ताट आहे। मटण मसाला तयार झाला आणि हे एमटी ताट पण हे पिकअप करणार आहे आपण आता। एमटी ताटाचा कन्सेप्ट तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगतो, नेमका आहे काय तो कन्सेप्ट, कोल्हापूरच्या लोकांना माहिती असेलच। 5-6 दिवसानंतर आज पावसानं सुरुवात केली आहे, म्हणजे एवढा मोठा नाही पण जो आहे पाऊस तो ठीक आहे। आता मगाशीच आमच्या गावातली काही मंडळी मोटरी वगैरे जोडायच्या नादामध्ये होती आणि आता पाऊस झाला म्हटल्यानंतर 1-2 दिवस तरी पिकांना थोडंसं थंड वातावरण पाणी मिळेल। आज पाऊस आला नसता तर बऱ्यापैकी लोकांनी उद्या मोटरी वगैरे चालू करायला सुरुवात केली असती। मोटरी जोडाव्या लागणार आहेत, कारण महापुरामुळे मोटरी काढतात इकडे। तर पाऊस लागायला आला आहे बऱ्यापैकी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जायचं आहे 2-3 ठिकाणी आणि मी रेनकोट वगैरे आणलेला नाही, कारण पाऊसच नव्हता 4-5 दिवस। जायचं कसं थोडंसं अवघडच वाटायला आलं आहे। संध्याची पहिली ऑर्डर चिकन फ्राय 2। हे मटन मसाला ताट, रक्ते वाटेडा रक्ते वाटे आणि रस्सा गरम करा। मित्रांनो, रात्री आपण क्लोजिंग वगैरे केल्यानंतर आता निघणार आहे घरी। आणि आजचं दिवसभराचं अपडेट सांगायचं म्हणजे आज सकाळी आपल्याला बुकिंग होते आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू हॉटेल चालू ठेवलं होतं आत्तापर्यंत। सकाळी 11:15 वाजता आपण हॉटेलमध्ये आलो होतो आणि आत्ता जवळपास 12 तास झाले आपण हॉटेलमध्ये आहोत आणि हॉटेल 12 तास झालं चालूच आहे। आज सकाळी पार्टीचं बुकिंग होतं ते झालं, त्याच्यानंतर कंटिन्यू ग्राहक होतेच आपल्याला। आज 4:30-5 वाजेपर्यंत पण ग्राहक होते आपल्याला। त्याच्यानंतर 7:30 वाजता ग्राहक चालू झाले, ते आत्तापर्यंत ग्राहक होते। आज नॉनव्हेजचे वगैरे ताटं पण बऱ्यापैकी गेले आणि शाकाहारी पार्सल म्हणा किंवा शाकाहारी थाळ्या पण बऱ्यापैकी गेलेल्या आहेत। आज कंबाईन बिझनेस झाला। कंबाईन म्हणजे असं म्हणेन की मी शाकाहारी मांसाहारी सिमिलर गेले, असं नाही की मांसाहारी जास्त शाकाहारी कमी, शाकाहारी जास्त मांसाहारी कमी। भरपूर प्रमाणात मांसाहारी पण जेवण गेलं आणि भरपूर प्रमाणात शाकाहारी पण जेवण गेलं। काल आज दोन्ही वेळेला आळणी रस्सा संपतो, आळणी रस्सा बनवावा लागतो, परत शाकाहारी रस्सा संपतो, शाकाहारी रस्सा बनवावा लागतो। बॅकअप आहेत, मसाले असतात त्याच्यामुळे आपण पण तशी बनवू शकतो। पण एखादी ऑर्डर आली, तो जे मसाला आहेत त्याला स्टॉकमध्ये किंवा याच्यामध्ये गरम करत तोपर्यंत आपण ती ताटं पिकअप करतो आणि त्याच्यानंतर आपला रस्सा वगैरे तयार झाल्यानंतर रस्सा आपण नंतर त्यांना नेऊन देतो। आज तंदूर वगैरे चालू होता। आज तवा पराठा वगैरे ह्या सर्व गोष्टींची काही ऑर्डर घेतली नाही, कारण ग्राहक होते कंटिन्यू आणि गर्दी होती।
त्याच्यामुळे जशी ऑर्डर आली तशी आपण त्यांना रोटी देऊन ग्राहकांना दिली. समोरून ग्राहक जर मागितले असते तवा पराठा चपाती किंवा भाकरी तर देणं भाग होतं आपल्याला. पण मी स्वतःहून आज विचारलं नाही आम्ही की तुम्हाला ताटाला काय ऑप्शन पाहिजे. आम्ही सरळ रोटी देऊन रिकामे झालो, कारण ग्राहकच जास्त होते आणि जर त्यांच्या हिशोबाने जर आपण विचारत गेलो असतो तो एक वेळ खाल्ला असता आपण विचारण्यामध्ये. आणि जर त्यांनी काहीतरी भाकरी वगैरे चपाती याची ऑर्डर मागितली असती ताटावर मागितलं असतं तर मग ते परत पीठ मळायचं ते परत करायचं, ह्याच्यामध्ये टाइम कन्झ्युम झाला असता, थोडासा टाइम झाला असता. आणि अशा गर्दीच्या वेळेला ह्या भाकरी चपाती ह्याच्यामुळे बराचसा वेळ निघून जातो. बाकी बिझनेस झाला छान. तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय म्हणजे आज आहे 15 ऑगस्ट दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल. आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता बाकी काही अपडेट अशा महत्त्वाच्या नाही, जे झालं ते सर्व काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.